मग आता डॉक्टर झाल्यानंतर तुम्हाला शेतीकडे का वळावं असं वाटलं? किंवा शेती हा विषय, त्याच्यामध्ये संशोधन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये हायब्रिड शेती घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये शेतीमध्ये देखील वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले पाहिजेत, प्रयोग केले पाहिजेत, असं तुम्हाला ह्याची जाणीव का झाली, जेव्हा की तुम्ही एम.डी. डॉक्टर झालेले होता? नाही, एम.डी. तर 12वीचे मार्क मिळाल्यानंतर एम.बी.बी.एस. झाल्यानंतर झालो. परंतु मूळ आत्मा तर शेतीच आहे ना. कारण ज्या गावामधून आलो, साऊरमधून, त्या गावामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये, दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये जायचो तर शेतातच राहायचो. म्हणजे जे काही काम करायचं, म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये हरभऱ्याची पेरणी व्हायची, चण्याची पेरणी. तर हरभऱ्याच्या शेतामध्ये राखण करण्यापासून तर उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे मोट होती. मोट म्हणजे पाणी ओढणारी. त्या मोटीवर बैल हाकण्यापासून सगळे कामं केलेले. आणि त्याच्यामुळं मूळ जे आहे ते शेती कुटुंबातूनच, शेतकऱ्याच्या कुटुंबामधूनच आहे. आणि म्हणून प्रॅक्टिस करत असतानासुद्धा, म्हणजे डॉक्टरकी करत असतानासुद्धा पाहिलं की ग्रामीण भागातली परिस्थिती बदलली नाही. पगारदार लोकांना समृद्धी आली, व्यापाऱ्याला समृद्धी आली, पण शेतकऱ्याला समृद्धी आली नाही. आणि म्हणून जेव्हा शेतकऱ्यांसाठी काम करणं सुरू केलं, तेव्हा त्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे, त्या उद्देशानं काम करायला सुरुवात केली. आणि म्हणून शेतीचा जास्त अभ्यास करत गेलो अनुभवाशिवाय. आणि म्हणून आज जाणवतं की अजून नवीन नवीन प्रयोग निश्चितपणे केले पाहिजे आणि शेतकऱ्याच्या खिशात पैसे गेले पाहिजे, यासाठी निश्चितपणे जे प्रयत्न होतात आहे त्याला पाठबळ मिळालं पाहिजे.